नमस्कार, मी माधुरी कुमकर. I1 न्यूज मध्ये आपलं स्वागत. जुन्नर शहरामध्ये शिवाई देवी यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 3 दिवस चालणाऱ्या यात्रेमध्ये विविध करमणुकीच्या कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात संपन्न झाले. पंचक्रोशीतील हजारो नागरिक, अबाल वृद्धांनी यात्रेचा आनंद लुटला. याच बातमीचा आढावा घेतला आहे I1 न्यूजने. छत्रपती शिवरायांच्या जन्मानं पुनीत झालेली जुन्नरची भूमी, साक्षात शिवनेरीवर शिवसूर्याचा जन्म ज्या दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने झाला ती आदिशक्ती शिवाई देवी. याच मातेच्या नावावरून रयतेच्या राजाला ओळख मिळाली आणि अखंड स्वराज्याची स्थापना झाली. दुष्टांना संहारण्या, भक्तांना तारण्या जे सदैव आपल्या पाठीशी आहे अशी आई शिवाई देवी साऱ्या सृष्टीचे मांगल्य अबाधित राखण्याचे कार्य ज्या आदिशक्तीनं केले, त्याच आदिशक्तीच्या जागराचा हा यात्रोत्सव आई शिवाई मातेच्या कृपाशीर्वादानं नटलेल्या आणि शिवरायांच्या ओजस्वी तेजानं नखशिकांत बहरलेल्या जुन्नरच्या भूमीत आलेल्या सर्व यात्रेकरूंचे व नागरिकांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. याच शिवाई मातेच्या यात्रोत्सवानिमित्त सादर करीत आहोत जागर आदि शक्तीचा. सादरीकरण योगेश वैद्य, विजय प्रजापतीसह कलाकार नारायणगाव, विशेष सहकार्य सौ प्रिया कामत मॅडम, बजरंग शेठ गोऱ्हाडे. निवेदन श्री आकाश डावखरे. देवरविन्द्य शिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि
मनपोषिणि शङ्करपोषिणि कल्मषपोषिणि घोषरते धनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते।
अंबे कृपा करी, अंबे कृपा करी, तू दुर्गा तू भवानी सारी माया तुझी, अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. सर्वच यात्रा कमिटीचे सर्व सदस्य ज्यांनी ज्यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा आता पार पडते, सध्याचे अध्यक्ष ते आमचे मित्र अनिल शेठ रोगडे, सर्व आजी माजी अध्यक्ष, सर्व सभासद. निश्चितपणे शिवाई यात्रा म्हणजे या जुन्नर तालुक्याची शान. निश्चितपणे जुन्नर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये अनेक यात्रा होतात, परंतु त्या यात्रेचा स्वरूप वेगळा आणि या क्षेत्राचा स्वरूप वेगळा आहे. मित्रांनो, गेल्या 2-3 दिवसापासून पहिल्या दिवशी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये घडलेला रघुवीर खेडकरचा तमाशा आपल्या शिवयात्रेच्या निमित्ताने सर्व गोरगरीब जनतेला पाहायला मिळाला, जे कुणाला पाहायला मिळत नाही. आणि अत्यंत शांततेमध्ये रघुवीर खेडकरची बारी खऱ्या अर्थानं आपल्या जुन्नर शहरामध्ये सर्व जुन्नर वासियांना पाहायला मिळाली. आणि ती 24 खऱ्या अर्थानं यात्रा कमिटीने केली. मी त्यांना धन्यवाद देतो की ही जुन्नर शहर आहे, शिवजयंती अनेक होतात, परंतु शिवाई यात्रा म्हणजे ही स्थानिक लोकांची यात्रा आहे. या ठिकाणी जुन्नर शहरामध्ये जेवढे सुशिक्षित वर्ग आहे, जेवढे नोकर वर्ग असेल, व्यापारी वर्ग असेल, सर्वांनी खऱ्या अर्थानं स्वतःचा या ठिकाणी वर्गणी देऊन ही यात्रा होते. याला कुठला निधी नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं यात्रेला एक वेगळा स्वरूप आहे. म्हणून यात्रा कमिटीला मी धन्यवाद देईल. धर्मवीर त्या आनंदिकेचा आवाज कडाडला, हिचा आवाज कडाडला, मर्द मराठा भडकला, भगवा झेंडा फडकला, मर्द मराठा भडकला, भगवा झेंडा फडकला,
मर्द मराठा भडकला, भगवा झेंडा फडकला. या स्वजन्मभूमीत गेली 18 वर्षे आपल्या सर्व नागरिकांच्या सहकार्याने ही शिवाई देवी यात्रा आपण भरवत आहे. गेली 3 दिवस जे कार्यक्रम चालू आहे त्याचा आस्वाद आपण सर्व नागरिकांनी घेतलेला आहे. आजच्या 3ऱ्या दिवसाच्या दारू कामाचं उद्घाटन आपल्या दुय्यम नंबर रजिस्ट्रार साहेब माननीय भोसले साहेब यांच्या शुभ हस्ते व आपला आवाजचे प्रमुख श्री अतुलजी परदेशी, तसेच I1 न्यूजचे श्री दर्शनजी फुलपगार, तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नवनिर्वाचित सदस्य श्री देवरामजी लांडे साहेब, तसेच व्यापारी असोसिएशनचे सदस्य आम्हाला नेहमीच शिवाई यात्रेत सहकार्य आर्थिक रूपाने असू किंवा मार्गदर्शन रूपाने करणारे आमचे या ठिकाणी गेली 18 वर्ष ज्या शिवाई यात्रेचं आयोजन केलं जातं, या यात्रेचा मी एक सभासद पहिल्यापासून आहे आणि आजही आहे. मी गेले 2 महिने पाहतोय. अनिल रोकडे असतील, श्यामभाऊ खोत असतील, आमचे मित्र होगे असतील, त्यांची सर्व टीम या अहोरात्र कष्ट करते. आणि मगाशी त्यांनी उल्लेख केला की त्याचं हे जे फळ आहे, खोत साहेब, लांडे साहेब आणि पत्रकार अतुलजी परदेशी, हे जे फळ आज पाहताय तुम्ही, हे गेले 2 महिन्याचे तुमची मेहनतीचं फळ आहे.